हॅलो फ्रेंड्स, माझं नाव डॉक्टर दीपक प्रकाश पाठक। आज आपण जाणून घेणार आहोत की कफ सिरपमुळे जे काही लहान मुलांचा मृत्यू झाला आहे तो कसं काय झाला आणि कुठल्या कंटेंट्समुळे झाला। मेन म्हणजे कफ सिरप ही गोष्ट जी आहे ती ऑलवेज मेडिकल सुपरविजनमध्ये घ्यायची असते, ती कधी OTC किंवा डायरेक्ट केमिस्टकडनं घ्यायची नसते। आणि मेन जी काही आत्ता आपल्या भारतामध्ये घडलेलं आहे, काही राजस्थानमध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये काही 12 मुलांचा कफ सिरप पिल्यामुळे मृत्यू झाला आहे, ते आपण कसं झालं आहे ते डिकोड करणार आहोत। नेमकं कसं काय झालं ते, कारण की ते कफ सिरपमुळे मृत्यू कसं काय होऊ शकतो ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे। कफ सिरपमध्ये काही कंटेंट्स असतात, एक म्हणजे मेडिसिन्स असतात, काही प्रिझर्वेटिव्ज असतात, काही जे म्हणजे टेस्ट एन्हान्सर्स असतात। आता त्यात काही कंटेंट्समध्ये जी आहे टेस्ट एन्हान्सर्स, त्याच्यामुळे मृत्यू होतो का नाही, किंवा मेडिसिन्समुळे मृत्यू होतो का नाही, किंवा जे काही बाइंडिंग मटेरियल असतं त्याच्यामुळे होऊ शकतं, किंवा ही जी काही आत्ता जी मेडिसिन्समध्ये जी मृत्यू होण्याचं प्रमाण झालं होतं त्याच्यात काय होतं नेमकं, इथिलीन ग्लायकॉल किंवा डाय इथिलीन ग्लायकॉल हे इंडस्ट्रियल केमिकल्स आहेत। हे ह्यूमन इंजेक्शनसाठी किंवा ह्यूमन एडिबल प्रोडक्ट नाही आहेत, हे इंडस्ट्रीजमध्ये वापरले जाणारे केमिकल्स आहेत। काही औषधी कंपनी स्वतःच्या फायद्यासाठी हे केमिकल्स वापरून काही मेडिसिन्स तयार करतात आणि याचा डोसेजसुद्धा तेच ठरवतात की किती असावा। आणि ह्याचा डोसेज जर आपल्या कोणाच्याही शरीरात, म्हणजे लहान मुलांच्या असू द्या किंवा मोठ्यांच्या असू द्या, शरीरात जास्त झालं तर किडनी फेल्युअर होऊन आपला मृत्यू होऊ शकतो, असं त्याच्यामध्ये दिसून येतं। मेन म्हणजे ही जी काही आहेत कंटेंट्स, इथिलीन ग्लायकॉल आणि डाय इथिलीन ग्लायकॉल, ही फूड सप्लिमेंट्स नाही आहेत, ही इंडस्ट्रियल केमिकल्स आहेत। यांनी या कफ सिरपमध्ये जी वापरली गेली होती ती कफ सिरप्स बॅन झाली आहेत सध्या। आणि मेन म्हणजे कफ सिरप कधी पण, कुठलेही कफ सिरप असू देत किंवा मेडिसिन्स असू देत, लहान मुलांमध्ये वापरायचं असेल किंवा 2 वर्षाखालील किंवा 2 वर्षावरती किंवा 5 वर्षांच्या वरती, किंवा ऑलवेज कुठल्याही अडल्ट्समध्ये कुठलंही सिरप किंवा मेडिसिन वापरायचं असेल, अंडर मेडिकल सुपरविजन वापरायचं किंवा डॉक्टरांच्या ॲडवाईसनुसारच वापरायचं। बरंच आपल्या भारतामध्ये काही ट्रेंड प्रॅक्टिस असते की आपण ओव्हर द काउंटर, म्हणजे मेडिकलमध्ये जाऊन सांगतो खोकला झाला आहे, किंवा मागच्या वेळेसच मेडिसिन घेऊन जाऊन दाखवतो त्याला की हे सिरपची बॉटल दे, याच्याने मला मागच्या वेळेस बरं वाटलं होतं। तर असं करायचं नाही आहे। तर आपल्याला काही बेसिक जी काही मेडिसिनचे मॅनर्स आहेत ती फॉलो केली पाहिजे। आपण आपल्या डॉक्टरांशी ऑलवेज कन्सल्ट करूनच सगळे मेडिसिन्स घेतले पाहिजे। आता जी काही ॲडवायझरी आत्ता आपल्याला गाईडलाईन्स सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये 2 वर्षाच्या खालील कफ सिरप्स वापरायचे नाही आहेत, किंवा अंडर मेडिकल सुपरविजन जास्तच गरज असेल तर वापरायचे आहेत, किंवा 5 वर्षांच्या खाली किंवा 5 वर्षांच्या वरती जी काही कफ सिरप्स आहेत जी मेडिकली ॲडवाईज आहेत, डॉक्टरांच्या सुपरविजनखालीच ती ॲडवाईज केली जातात आणि तीच आपल्याला घ्यायची आहे। त्यामुळे काळजी घेताना हा व्हिडिओ नक्की पहा आणि इतर तुमचे जे ओळखीचे आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की स्प्रेड करा, की तुम्हाला जी भीती बसली असेल, समजा कफ सिरप घ्यायचं नाही आहे किंवा बिलकुलच आत्ता त्याचं काही रिक्वायरमेंट नाही आहे, डॉक्टरांना विचारल्याशिवाय कुठलाही कफ सिरप घेऊ नका। थँक्यू।